नमस्कार सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला हार्दिक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी परीक्षा जी शिक्षकांसाठी कंपल्सरी केलेली आहे त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे। सध्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे। जरी परीक्षा उत्तीर्ण नसेल तर शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार असल्याचे सांगण्यात येत आहे। याच निर्णयाच्या विरोधामध्ये शिक्षक संघटनांकडून जोरदार विरोध सुद्धा केला जात आहे। सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केल्याने अनेक शिक्षकांची अडचण होत आहे। यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षकांची एक समिती गठीत करणार असल्याची घोषणा शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी गुरुवारी विधान परिषदेमध्ये दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केली आहे। ज्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नसेल त्यांना सेवेतून कमी केले जाणार आहे। त्यामुळे 20 ते 25 वर्ष सेवा देणाऱ्या शिक्षकांची मोठी अडचण ठरणार आहे। किरण सरनाईक यांनी याबाबतचा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये मांडला। त्यावर उत्तर देताना शिक्षण राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून टीईटीचा निर्णय हा घेण्यात आला आहे। या निर्णयाविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार शासनाचा होता, परंतु विधी व न्याय विभागाने हे करता येणार नसल्याचे स्पष्ट केले। या विषयावर सरकारकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने विरोधी पक्षातील आमदारांनी सभात्याग केला आहे। दरम्यान विक्रम काळे यांनी महाअधिवक्त्यांशी चर्चा करण्याची सूचना केली। अनेक शिक्षक व शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली असून ती मान्य होईपर्यंत अंमल न करण्याची विनंती अभिजात वंजारी यांनी केली आहे। भोयर यांनी अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यास नकार देत महाअधिवक्त्यांशी चर्चा करण्यास समर्थन दिले आहे। तसंच निवृत्तीला 5 वर्ष शिल्लक राहिलेल्या शिक्षकांच्या पदोन्नतीच्या विषयावर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले, परंतु विरोधक टीईटीवर ठोस तोडगा निर्णय देण्यावर ठाम होते। भोयर यांच्याकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी सभात्याग सुद्धा केला। 2013 पूर्वी शिक्षक म्हणून रुजू झालेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी अनिवार्यतेतून सूट द्यावी अशी ठाम मागणी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सभेने राज्य शासनाकडे केली आहे। या संदर्भातील निवेदन शिक्षक सभेने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सादर केले आहे। शिक्षक सभेचे म्हणणे आहे की 2013 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांची भरती ही त्यावेळच्या शासन धोरणानुसारच करण्यात आली। नियुक्तीपूर्वी त्यांनी आवश्यक त्या पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्या असून गुणवत्तेच्या आधारेच त्यांची निवड ही केलेली आहे। त्यामुळे अशा शिक्षकांना आता नव्याने शिक्षक पात्रता परीक्षा देण्यास सक्ती करणे अन्यायकारक आणि अयोग्य आहे, असं मत शिक्षक सभेने हे व्यक्त केले आहे। आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कृपया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार।